जय हिंद मित्रांनो, आपल्या टी चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेले जे शिक्षक भरती आहे त्या संदर्भामध्ये ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्या दोन्ही करिता अत्यंत महत्त्वाची एक प्रेस नोट न्यूज बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामध्ये ज्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे, नमूद करण्यात आलेल्या आहे, त्याचं एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कारण मार्केटमध्ये सध्या जे आहे संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपल्याला रियालिटी चेकअप करून घ्यावा लागणार आहे की याच्या बाबतीमधली सत्यता काय आहे, नियम काय आहे, त्या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। परंतु सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण बघूया ते प्रेस नोट काय आहे। बघा, 26 फेब्रुवारी 2024 ही तारीख आहे या प्रसिद्धी पत्रकाची। त्यामध्ये जे काही सांगण्यात आलेलं आहे, पहिला पॉइंट असा आहे की पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक भरतीची कारवाई केली जाते आहे त्यामध्ये विदाउट इंटरव्ह्यूच्या पहिल्या फेज मधल्या पहिली गुणवत्ता यादी 25 फेब्रुवारी 2024 ला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता त्यामध्ये पुढे काय होणार आहे तर ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालंय त्यांच्याकरिता आता पुढची सूचना आहे की सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। पुढील प्रक्रियेबाबत शिफारस झालेल्या अभियोग्यताधारक यांना त्यांच्याकडून स्वतंत्रपणे कळविले जाईल। त्यानुसार सर्व संबंधितांनी त्या नियुक्ती प्राधिकारी यांच्या निर्देशाचे पालन करावे। म्हणजे जे नियुक्ती प्राधिकारी आहे म्हणजे कोण, तर जे डॉक्युमेंट व्हेरीफाई करणार आहे, ईओ म्हणा किंवा सीओ म्हणा, तर त्यांच्या मार्फत तुम्हा लोकांना जे आहे ऑलरेडी पोर्टल थ्रू एक टेक्स्ट मेसेज पोहोचलेला आहे की तुम्ही तुमच्या संबंधित जे आस्थापना आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून फक्त एवढं विचारा की तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेला करणार आहात, जेणेकरून आम्ही त्या तारखेला येऊ शकतो। आता तुमची निवड फार लांब झाली असेल तर तिथे जाऊन विचारण्याची आवश्यकता नाहीये। शक्यतो सोशल मीडियाचा जमाना आहे, आपल्याला कळूनच जातं किंवा त्या शहरामध्ये जर आपलं कोणी मित्र आहे, नातेवाईक आहे, परिचित आहे तर त्यांना सांगा की तुम्ही फक्त ऑफिसला जाऊन एकदा चौकशी करून या की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आमचं कधी होणार आहे आणि त्यानुसार तुम्ही त्या दिलेल्या तारखेप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित राहू शकता। हा झाला दुसरा पॉइंट। त्यानंतर व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना प्रक्रिया किचकट असल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यास्तव आरक्षणाचे कट ऑफ व विषयाचे कट ऑफ दोन्ही प्रकारचे कट ऑफ सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या सुरुवातीत दर्शवण्यात आल्यामुळे उमेदवारांना त्यांची स्थिती पाहणे सुकर झालेले आहे। ही एक चांगली भूमिका आहे माननीय आयुक्त ऑफिसची की त्यांनी प्रत्येक आस्थापनेचा वेगळा कट ऑफ दिलेला आहे, प्रत्येक कॅटेगरीचा त्याच्यामधल्या हॉरिझॉन्टल कॅटेगरीचा कट ऑफ त्यांनी आपल्याला दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला पुन्हा सर्च करण्याची गरज नाही किंवा काही उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्या बाबतीमध्ये निश्चितपणाने आयुक्त कार्यालयाची आपण स्तुती करू शकतो। त्यानंतर सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने पूर्ण केलेली आहे व अभियोग्यताधारकांना त्यांच्या अनुज्ञतेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे। तरी देखील या संदर्भामध्ये अभियोग्यताधारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे ईमेलवर विहित नमुन्यामध्ये जो की लवकरच दिला जाणार आहे अर्ज करून त्यास याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल। केवळ त्या ईमेल ऍड्रेसचाच वापर करावा। त्या ईमेल ऍड्रेसवर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य मेल पाठवू नये। म्हणजे तुमची तक्रार होणारच नाही याची आम्ही अगोदर खबरदारी घेतलेली आहे। तरी देखील काही लोकांची तक्रार असेल तर मेल आयडी वर मेल करा आणि ग्रुप मेल करू नका। म्हणजे काय, एकच मेल आहे, कॉपी पेस्ट करा, हजारोच्या संख्येने मेसेजेस पाठवा, ईमेल पाठवा, असं करू नका। त्यामुळे काय होतं की कार्यालयामध्ये जर अतिशय जास्त गतीने मेसेजेस यायला लागले तर एखाद्या कामाचाही मेसेज पाहायचा राहून जातो, त्यामुळे ते अभियोग्यताधारकांना न्याय मिळत नाही। म्हणून तसं नका करू। जी तुमची जेन्युइन प्रॉब्लेम आहे कमीत कमी शब्दांमध्ये व्यक्त करा आणि पुरावे सहित व्यक्त करा, त्या ठिकाणी तुमची दखल घेतली जाईल। आणि त्याचबरोबर कोणत्याही अधिकाऱ्यांना व्यक्तिगत व्हॉट्सअप अथवा मोबाईलवर या बाबत संपर्क करू नये, याची आपण दखल घ्यायला पाहिजे। त्यानंतर बघा, हा महत्वाचा मुद्दा त्याने बोल्ड मध्ये केलाय, तुमच्या लक्षात येत असेल हा जनरल आहे आणि हा बोल्ड मध्ये आहे, कारण या संदर्भामध्ये अफवा पसरवणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे। आता काय आहे तो मुद्दा तर लक्षात घ्या, आपण सुशिक्षित व्यक्ती आहोत, आपलं एवढं जास्त शिक्षण झालेलं आहे तर आपलं काम आहे की आपण रियालिटी समजून घ्यायला पाहिजे। फक्त माझं सिलेक्शन झालं नाही आणि म्हणून कुणीतरी जे आहे माझ्या फेवरची एखादी कमेंट करतोय
म्हणून मी त्याला जे आहे जास्तीत जास्त फॉरवर्ड करणं, हो हो याच्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असं म्हणणं चुकीचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला नियम पाहावा लागणार आहे की काय आहे. या संदर्भामध्ये काय म्हणता येते की खुल्या व विविध आरक्षित प्रवर्गातील वेगवेगळ्या कट ऑफ बाबत किंवा आरक्षित प्रवर्गाचा कट ऑफ खुल्यापेक्षा काही ठिकाणी जास्त आल्याबाबत काही मंडळी प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांना दिलेलं हे उत्तर आहे. आता उत्तर काय आहे तर या संदर्भामध्ये पुढील प्रमाणे वस्तुस्थिती आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल विशेष अनुज्ञा याचिका जी आहे 11/254 मधील सिव्हिल अर्ज क्रमांक 8259 मध्ये 24/10/19 रोजी दिलेल्या निर्णयानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराने अर्हता धारण करण्यामध्ये त्या आरक्षित प्रवर्गासाठी असलेल्या शिथिलतेचा लाभ घेतला असल्यास असे उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र ठरत नाही. म्हणजे जर का तुम्ही एखादा लाभ घेतला असेल पासिंगसाठी वगैरे आरक्षित प्रवर्गाचा, तर तुम्ही ओपनचा क्रायटेरिया जर फिलअप करत असाल तर ओपनसाठी पात्र ठरणार नाही. यांचा सरळ सरळ अर्थ असा आहे की तुमचं जर एज ओपनला भरत नसेल, तुमच्या क्वालिफिकेशनची टक्केवारी ओपनच्या कट ऑफला जर का फिलअप करत नसेल तर तुम्ही ओपनसाठी पात्र नसणार आहात. टीईटीचा देखील सेम नियम झालेला आहे की टीईटी जरी तुम्ही प्रवर्गामधून पास असाल आणि तुम्हाला ओपनच्या जागेवर लागायचं असेल तर तुम्हाला ओपनच्या मार्काने एवढे मार्क घेऊन टीईटी पास करावी लागणार आहे. त्यामुळे काही उमेदवारांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता, परंतु हा गैरसमज आपण दूर करावा, कारण सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांचा तो आदेश आहे. आता आदेशापेक्षा जास्त मोठं तर काही असू शकणार नाही. आणि मला सांगा तुम्ही चॅलेंज कोणाला करणार आहात? कारण सर्वोच्च न्यायालय त्याच्या नावातच सर्वोच्च, ते सुप्रीम आहे, त्याला चॅलेंज करता येणार नाही आपल्याला. त्यामुळे जी नियमावली आहे ती आपण व्यवस्थितपणाने वाचावी. आता काही जण म्हणतील की सुप्रीम कोर्टाला आपण चॅलेंज करू शकतो, पण काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये असतं आणि मला नाही वाटत की याला चॅलेंज करून काही होणार आहे. बीएडचं जे ब्रिज कोर्स आहे त्या मुलांनी सगळं करून बघितलेलं आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे, तर मी जास्त बोलणार नाही त्यावर. त्यानंतरचा पॉइंट आहे केंद्र शासनाच्या 1798 यांचा जो 4418 च्या ज्ञापनमध्ये देखील अशा प्रकारे सवलतीचा लाभ घेतला असल्यास खुल्या प्रवर्गातील विचारात न घेण्याची तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ न घेता गुणवत्तेनुसार पात्र ठरल्यास खुल्या प्रवर्गासाठी विचारात घेण्याची तरतूद विहित आहे. राज्य शासनाच्या विविध प्रकारच्या उदाहरणार्थ तलाठी भरती, ग्रामविकास विभागामधील विविध पदांच्या पदभरतीमध्ये देखील आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा व शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेमध्ये सवलत न घेता गुणवत्तेनुसार निवडीस पात्र ठरत असेल तर खुल्या प्रवर्गातून, अन्यथा त्या प्रवर्गातून निवडीसाठी पात्र ठरवण्याची तरतूद आहे. या व अन्य प्रचलित तरतुदी विचारात घेतल्या आहेत. या भरतीसाठी टीईटी ही अर्हता परीक्षा असल्याने त्या परीक्षेत जर सवलत घेऊन कोणी उत्तीर्ण झाले असेल तर जरी त्यांना टीआयटीच्या परीक्षेत जास्त गुण असले तरी सवलतीचा लाभ घेतल्यामुळे वरील विविध न्याय निवाडे व शासनाचे आदेशानुसार त्यांच्या आरक्षित प्रवर्गात सामील केले गेले आहे. त्यामुळे कट ऑफ मध्ये हा फरक दिसतो तो पूर्णपणे विधिसम्मत आहे. हा शब्द अतिशय योग्य वापरलेला आहे, विधिसम्मत आहे, कारण नियमाप्रमाणे ते खरं आहे. आता त्याने या ठिकाणी सामान्य प्रशासन विभाग किंवा जे आहे आपण या ठिकाणी सांगू शकतो की सुप्रीम कोर्टाचं जजमेंट, दोघांचाही मेन्शन या ठिकाणी केलेला आहे. आणखी एक संभ्रम जो आहे की मराठी, उर्दू व अन्य माध्यमामध्ये 6वी ते 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी या गटातील भाषा विषयाच्या योग्यताधारकांची शिफारस करताना शैक्षणिक अर्हतेमधील त्याची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ज्या विषयातून झाली आहे त्याच विषयासाठी गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही माध्यमामध्ये संबंधित अभियोग्यताधारकाची निवड होऊ शकते. उर्दूवर जर का एखादा कोणताही उमेदवार गेला, फक्त त्याचं ग्रॅज्युएशन जर का इंग्लिशचं असेल तर चालतं, ठीक आहे. किंवा कन्नड माध्यमावर जर का कोणत्याही माध्यमाचा उमेदवार आला भाषा विषयासाठी तरी तो पात्र ठरतो. म्हणजे माध्यमासाठी, भाषा विषयासाठी माध्यमाचं बंधन नाही, ही बाब लक्षात घ्या. त्याचबरोबर सेम तसंच आहे, कोणत्याही माध्यमाच्या सेमी इंग्रजीसाठी अभियोग्यताधारक कोणत्याही माध्यमाचा चालून जातो. म्हणजे कसं तर बघा, मराठी, उर्दू व अन्य माध्यमांमध्ये सेमी इंग्रजीसाठी अभियोग्यताधारक यांची शिफारस करताना संबंधित अभियोग्यताधारक यांची व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातील आवश्यक ती बाब विचारात घेऊन करण्यात आलेली आहे. यास्तव कोणत्याही माध्यमात इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्यासाठी संबंधित उमेदवारांची निवड होऊ शकते. सेमीलाही सेम हाच नियम लागू आहे जो आता बोललोय. त्यानंतर गुणवत्तेनुसार अभियोग्यताधारक यांच्या निवडीच्या वेळी पात्रतेनुसार खुला व स्वतःचे आरक्षण तसेच संबंधित विषयाचे पद उपलब्ध असेल तर अभियोग्यताधारक यांची शिफारस होते. त्यामुळे काही विषयांच्या बाबतीमध्ये कट ऑफ गुण कमी असल्याचे दिसून आले. ठीक आहे. आता काय आहे, समांतर आरक्षणाचा एखादा उमेदवार आहे, उदाहरणार्थ मला आज कोणीतरी पाठवले की 20 मार्कवाला लागला
लागू दे ना, 20 मार्क वाला नाही, 1 मार्क वालाही लागू शकतो. जर समजा त्याच्या कॅटेगरीची जागा आहे, त्याच्या विषयाची जागा आहे, त्याच्या हॉरिझॉन्टल कॅटेगरीची जागा आहे, त्याला जर एकच मार्क आहे आणि त्याच्या स्पर्धेमध्ये जर का उमेदवारच नाही, तर तो लागून जाणार आहे. त्याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यासारखं किंवा त्या व्यक्तीला ट्रोल करण्यासारखं काहीच नाही. हे माझं प्रामाणिक मत आहे. आय होप तुमच्याही लक्षात आलं असेल. काही प्रवर्गाच्या बाबतीमध्ये जाहिरातीतील त्यांच्या प्रवर्गासाठी रिक्त असलेल्या पदांपेक्षा अधिक पदांवर उमेदवारांची गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून निवड झाल्याचे दिसून येत आहे. साहजिक आहे ना, असं होऊ शकतं ना की ओपनलाही त्याच प्रवर्गाचे उमेदवार गेले आणि त्या प्रवर्गातले उमेदवार देखील त्या प्रवर्गात आहे, म्हणून असं जरुरी नाही की त्या प्रवर्गाचे उमेदवार तिथे जास्त भरले. त्यांच्या निवडीचा प्रवर्ग आपल्यासाठी महत्वाचा असतो. तो उमेदवार कोणत्या प्रवर्गाचा आहे त्याच्याशी देणं घेणं नाही. फक्त जो निवडीचा प्रवर्ग आहे त्या निवडीच्या प्रवर्गाची संख्या ही जाहिरातीमधल्या पदांच्या संख्ये एवढीच असायला पाहिजे. कदाचित काही लोकांना मी काय बोललो ते लक्षात आलं नसेल, परंतु जे एक्सपर्ट आहे त्यांच्या लक्षात आलं असेल की मी काय बोललोय. आणि जे समजून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांनी माझं हे वाक्य पुन्हा एकदा ऐकावं. यानंतर मुलाखतीशिवाय पदभरतीतील माजी सैनिक, अंशकालीन इत्यादी समांतर आरक्षणातील योग्य अभियोग्यताधारक उपलब्ध न झाल्याने त्यांच्या समांतर आरक्षणाची पदे रिक्त राहत असल्याने दिसून येते. समांतर आरक्षणाबाबत जे प्रचलित तरतुदी आहे त्या विचारात घेऊन शासनाच्या मान्यतेनंतर यथोचित निर्णय घेण्यात येणार आहे. म्हणजे जी हॉरिझॉन्टलची पदं कन्वर्ट झालेली नाहीये, अजून भरली गेलेली नाहीये, जवळपास आपण असं सांगू शकतो की कन्व्हर्टेड राऊंड आपण म्हणतो त्याला, की ते प्रवर्ग बदलून येणार आहे. तर प्रवर्ग नाही परंतु समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलून येते. तर त्या जागा जवळपास 5000 प्लस आहे. त्या जागांसाठी यथोचित जो काही नियम आहे त्यानुसार तरतूद केली जाणार आहे. तो राऊंड निश्चितपणाने लवकरात लवकर लावण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. आणि मी जेवढी इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न केला आयुक्त ऑफिसच्या वतीने, तर आचारसंहितेला याचा अडथळा ठरणार नाही किंवा आचारसंहितेचा अडथळा या भरतीला ठरणार नाही असं देखील या ठिकाणी दिसतं आहे. त्यानंतर दोनच मुद्दे राहिले की मुलाखतीसह पदभरतीसाठी निवडलेल्या आस्थापनांच्या जो औरंगाबाद खंडपीठ आहे त्या ठिकाणी जी याचिका होती त्या याचिकेमुळे 1/10 या मर्यादेमध्ये मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्यात येत आहे. यावेळी वेळोवेळी अपडेट देण्यात येणार आहे. म्हणजे आता मुलाखतीची जी प्रोसेस आहे त्याची कारवाई सध्या सुरू आहे आणि मुलाखतीला 1/10 उमेदवार पाठवले जाणार आहे. ते फक्त संभ्रम होता, आता दूर केलेला आहे, कारण ऑलरेडी आपण त्याची कल्पना तुम्हाला दिलेली आहे. आता हा मुद्दा शेवटचा आहे आणि आयुक्त महोदयांनी खूप विचारपूर्वक टाकलेला आहे की वस्तुस्थितीची व्यवस्थित माहिती न घेता अभियोग्यताधारकांना संभ्रमित करून याचिकांसाठी वर्गणी गोळा करणे हा एक आक्षेपार्ह प्रकार या भरती प्रक्रियेदरम्यान दिसून आलेला आहे. याचिका करणे हा जरी हक्क असला तरी तत्पूर्वी कायद्यातील तरतुदींची पडताळणी स्वतः अभियोग्यताधारकांनी करावी. सध्या सर्व बाबी इंटरनेटवर उपलब्ध आहेत, त्याची शहानिशा करूनच पुढील निर्णय घ्यावा. लक्षात घ्या, जर का कोणी कोर्ट केससाठी पैसा मागत असेल तर तुम्ही 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 1,00,000 वेळेस विचार करा. आणि तुम्ही सुशिक्षित आहात या गोष्टीची जाणीव ठेवा. अगोदर सगळे नियम, सगळ्या GR वाचा, आपली बाजू कितपत योग्य आहे ते समजून घ्या आणि त्याच्यानंतरच असे कोणी जर का या भरती प्रक्रियेला स्टे मारण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्यांना रोखण्यासाठी आपण प्रयत्न करावा. बाकी तुम्हाला कोणते GR पाहिजे, कोणत्या नियमावली पाहिजे, कोणत्या कोर्टाच्या ऑर्डर्स पाहिजे, त्या सगळ्या ऑर्डर्स मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला या ठिकाणी देतोय. फक्त तुम्ही त्या ठिकाणी डिमांड करा, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने मिळून जातील. परंतु कृपा करून अफवा पसरवू नका, संभ्रम निर्माण करू नका. ही जी भरती आहे खऱ्या अर्थाने पारदर्शी आणि कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपाच्या शिवाय पार पडत आहे. ही एक निश्चितपणाने चांगली गोष्ट आहे. सध्याच्या घडीला 11,000 कुटुंबांचं या ठिकाणी जे भविष्य आहे ते उज्ज्वल झालेलं आहे या भरती प्रक्रियेमधून. निश्चितपणाने येणाऱ्या दिवसांमध्ये जे काही इतर राहिलेली पदं आहेत त्या पदांच्या देखील यादी आपल्याला पाहायला मिळू शकतात. सध्या तरी ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालं त्यांचं खूप सारं अभिनंदन आणि तुम्ही डॉक्युमेंट रेडी ठेवा. येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्येच कदाचित आपल्याला संबंधित आस्थापनेच्या माध्यमातून शेड्यूल पाहायला मिळणार आहे.